मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा हा आता रूममध्ये येतो आणि तिथे आल्यानंतर लगेचच त्याच्या मित्रांचा फोन येतो। तेव्हा जीवा कसाबसा आता तो कॉल रिसीव करतो आणि लगेचच फोनवर म्हणतो की अरे मी तुम्हाला सांगितलंय ना एकदा की मला नाही ट्रेकिंगला यायला जमणार की जा तुम्ही। त्यानंतर आता तो जरा रागातच त्याच्या मित्रांना सगळं सांगतो आणि फोन ठेवतो, कारण त्याला ट्रेकिंगला जाण्याचा मूडच नसतो। काही वेळाने तो स्वतःशीच म्हणतो की मला ना कोणी समजून घेत नाही आहे। पार्थदादासुद्धा ना माझ्यावर चिडून निघून गेला, का कोणी समजून घेत नाही आहे? मला ना नंदिनीशीच बोलायला हवं आता। तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि लगेचच कपाटाजवळ जात आपली फाईल घेते। तेव्हा जीवा म्हणतो, ए बरं झालं तू आलीस, मला तुझ्याशी बोलायचं आहे, मला आत्ताच तुझी आठवण आली होती। तेव्हा ती विचारते, अच्छा का बरं आठवण आली होती? आता तो म्हणतो, अगं काही नाही, तू मला समजून घेते ना म्हणून तुझी आठवण आली। तेव्हा ती म्हणते, अच्छा म्हणजे मी समजून घेते म्हणून माझी आठवण आली का? तो म्हणतो, हो, पण नंदिनीचं आपापलं काम सुरू असतं, ती तिच्या हातातलं काम टाकून आता जीवाबरोबर बोलत नाही। तेव्हा ती म्हणते, ऐका ना, अहो खूप महत्त्वाचं नसेल तर आपण नंतर बोलूयात का, कारण मी खरंच खूप गडबडीत आहे। तेव्हा तो तिच्या मागे मागे करत असतो आणि म्हणतो, अगं गडबडीचं असेल ना तरीही प्लीज मला थोडंच बोलायचं आहे तुझ्याशी, थोडंच बोलायचं आहे, अशी तो रिक्वेस्ट करत असतो। तेव्हा ती जरा वैतागून म्हणते, हो तुम्हाला सांगितलं ना खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून। मग आता तो म्हणतो, अगं मी मागे मागे फिरतोय तुझ्या, माझ्याशी थोडं तर बोलू शकतेस ना? तेव्हा ती म्हणते, मग कशासाठी मागे मागे फिरताय? एका जागी ना तुम्ही स्वस्थ बसून राहा बरं, नंतर बघूयात आपण, मी फ्री झाले की बोलूयात। मग आता नंदिनी घाईघाईतच आनंद निवासला जायला निघते। तेव्हा जीवा आता वैतागतो स्वतःवरच आणि म्हणतो, अरे यार हिला सुद्धा कामं आहेत, ही घाईघाईत निघून गेली। माझे मित्रसुद्धा म्हणतात रिकाम टेकडा आहेस तू। पार्थदादाला सुद्धा असं वाटतं मला काही काम करायचं नाही आहे, म्हणजे मी काय एकटाच रिकाम टेकडा आहे का या घरामध्ये, आणि कुणीच मला समजून घेत नाही आहे। मी ना आता जसा काही युजलेस झालो आहे, करा करा तुम्ही सगळ्यांनी आपापली कामं करा, मी आपला एकटा इकडे तुमची वाट बघत बसतो, असं म्हणून जीवा वैतागतो। दुसरीकडे रम्या आता काम करत असते। तेवढ्यातच वसू तेथे जाते आणि म्हणते, रम्या हातातलं काम सोड गं बाई, अगोदर काहीतरी पोटात 2-4 घास जाऊ दे, बघ मी काय घेऊन आली आहे तुझ्यासाठी। तेव्हा वसू आता तिला लगेचच मोदक देते। तेव्हा रम्याला खूप आनंद होतो, त्या दोघीही आता मोदक खात असतात। तेव्हा वसू म्हणते, अगं हे राबणं दिवसभर काम तर करावंच लागणार आहे, निदान खाण्याचं सुख तरी मिळू दे बाई, जाऊ दे। रम्या म्हणते, हो नाही, निदान खाण्याचं सुख तरी मिळतंय ना एवढं बरं, आणि रात्री अगदी शांतपणे झोप। तेव्हा वसू म्हणते, हो ती तर मिळणारच, कारण दिवसभर राबून आपल्याला कंटाळा येतो, थकवा येतो, की आपल्या हातात असं वेगळं काहीही लागत नाही या घरातली पुन्हा आपली जागा मिळवण्यासाठी, ते स्थान मिळवण्यासाठी। तर आता वसू म्हणते, ते जाऊ दे, अगोदर मोदक खाऊन घे, कुणी यायचं पटपट। तेव्हा त्या दोघीही पटपट मोदक खाऊ लागतात। तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा ठोठावतं आणि मग त्या दोघीही मागे पाहतात। तेव्हा तेथे पोस्टमन आलेले असतात। रम्या आणि वसू पुढे जातात आणि विचारतात, काय कुणाचं पार्सल वगैरे आलंय? तेव्हा पार्सल नाही आहे, रजिस्टर आहे एक, असं आता ते म्हणतात। आणि कुणाचं आहे? रम्या पुन्हा विचारते। तेव्हा ते पोस्टमन काका म्हणतात की युगंधर देशमुख यांचा आहे। आता रम्याला ते साईन करायला सांगतात आणि जे काही युगचं रजिस्टर असतं ते रम्याकडे देतात आणि त्यानंतर ते तेथून निघून जातात। रम्या ते रजिस्टर हातात घेते आणि विचार करत असते की काय चाललंय या युगचं, कळतच नाही नक्की कसलं असेल ग। तेव्हा वसू हसत विचारते, ग आपण ज्या संधीची वाट बघत होतो ते तर नसेल नाही? तेव्हा रम्या म्हणते, अगं ते कॉलेजमधलं पत्र आहे। तेव्हा वसू म्हणते, कॉलेजचं पत्र असेल म्हणून काय झालं? अगं त्या पत्रामध्ये काय लिहिलंय ना हे महत्त्वाचं, हे ना आपल्या कामाचं सुद्धा असू शकतं। तेव्हा लगेचच आता रम्या म्हणते, कॉलेजमधून आलेल्या पत्रातनं नक्की काय विशेष असू शकतं आई, तुझं पण ना वेगळंच काहीतरी असतं। तेव्हा वसू म्हणते, रम्या अगं पत्रातनं सुद्धा संधी येऊ शकते, तू ना जास्त आगाऊपणा करू नको, सुघड हा। तेव्हा आता वसूच्या सांगण्यानुसार लगेचच रम्या ते पत्र उघडू लागते। मग आता ती उघडणार आणि पाहणार, तेवढ्यातच तेथे आता युग येतो आणि तिच्या हातातून ते ओढून घेतो। तेव्हा तो रागातच विचारतो, माझं पत्र का घेतलं तुम्ही? दुसऱ्यांच्या गोष्टींना हात लावू नये एवढा बेसिक सेन्स सुद्धा तुमच्यामध्ये नाहीये का? असं म्हणून त्या दोघींची चांगलीच तो खरडपट्टी काढतो।
त्यानंतर त्या दोघींना तो धमकीच देतो आणि म्हणतो, जर माझ्या गोष्टींना तुम्ही हात लावला ना तर माझ्या एवढं वाईट कोणीही नाही. तेव्हा आता रम्या विचारते, अरे एवढा का चिडलास तू? तेव्हा तो म्हणतो, मग का चिडायचं नाही मी? जर तुमच्या गोष्टींना मी हात लावला तर तुम्हाला चालणार आहे का? तर नाही ना, मग माझ्यासुद्धा गोष्टींना तुम्ही अजिबात नाही हात लावायचा असं तो स्पष्टपणे दोघींनाही बजावतो. आणि तुमच्यासारख्या कांड करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवायचा? तेव्हा युग नीट बोल असं वसू म्हणते. तेव्हा युग म्हणतो, माझं पत्र उघडणार होतात? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. तेव्हा वसू म्हणते, अरे युग तू तरी नीट बोल की रे आमच्याशी. तेव्हा तो हसतो आणि विचारतो, काय तुमच्याशी आणि नीट वागायचं? अरे स्टँडर्ड तरी आहे का तुमचं तुमच्याशी नीट वागण्याचं? तेव्हा रम्या म्हणते, इनाफ. अरे फार बोललास हा, आमचा नाईलाज आहे ना म्हणून ऐकून घेतोय आम्ही सगळं. आणि याचा अर्थ असा नाही की तू वाटेल ते बोलू शकतोस आम्हाला, आणि लहान आहेस ना याचं भान ठेव जरा. तेव्हा बास, मोठ्यांशी कसं वागायचं ना याचे उपदेश तर तू देऊच नको मला, असं युग रम्याची लायकी काढत म्हणतो. आणि घरात कशी वागली आहे ना हे बघ तू अगोदर, नंतर मला बोल. तेव्हा रम्या आणि आता युगमध्ये खूपच जोरदार अशी भांडणं होतात. ते पाहून वसू म्हणते, रम्या जाऊ दे ग, तू शांत हो जरा, शांत हो. तेव्हा आता वसू पुढे जाते आणि म्हणते, चुकलं बाबा आमचं. हो अरे काय आहे ना, इथे तर कोणी नव्हतं म्हणून पोस्टमनने काय केलं, आमच्याकडे पत्र दिलं आणि म्हणूनच आम्हाला ते घ्यावं लागलं रे. सॉरी हा सॉरी, आता तुझं हे मोलाचं पत्र घे आणि जा इथनं. तेव्हा रम्या म्हणते, एक मिनिट, असं म्हणून ती युगलाच विचारते, या पत्रात असं काय लिहिलंय रे ज्या गोष्टीमुळे तू आमच्यावर एवढा चिडला आहेस? असा युगला थेट प्रश्न रम्याने विचारल्यामुळे युग जरा घाबरतोच. तेव्हा युग रागातच म्हणतो, ते तुला काय करायचंय ग? तुम्हा दोघींना जेवढं सांगितलंय ना तेवढंच करा, कारण माझ्या गोष्टींना ना इथून पुढे अजिबात हात लावायचा नाही, बस मला एवढंच कळतंय. असं म्हणून तो रागातच तेथून जातो. आणि त्यामुळे आता रम्या म्हणते, आई अगं आत्ता तू काही ऑब्झर्व केलं का? तेव्हा ती म्हणते, हो केलं की. तुला सांगू, नक्कीच काहीतरी गडबड आहे रम्या, नाहीतर युग सारखा मुलगा एवढा चिडणार नाही. कारण त्या दिवशी तू ऑब्झर्व केलं ना, आरतीच्या वेळी ना तो रडत होता आणि घरी आल्यापासून ना काहीतरी विचित्रच वागतोय हा मुलगा. हेच काहीतरी गडबड आहे, पाणी कुठेतरी मुरतंय, पण नक्की कुठे मुरतंय हेच कळत नाही आणि हेच नेमकं आपल्याला शोधून काढायचंय. त्यानंतर आता दोघीही एकमेकींकडे बघून हसतात. इकडे युग हा आपल्या रूममध्ये येतो आणि अक्षरशः तो घामाघूम झालेला असतो. आता रूममध्ये आल्यानंतर तो पत्रे वाचतो आणि अगदी तोंडालाच हात लावतो आणि म्हणतो, अरे बापरे, आज थोडक्यातच वाचलो, कारण या आगाऊ रम्याने आणि त्याचबरोबर वसू आत्याने हे पत्र जर वाचलं असतं ना तर मला त्यांच्या टीममध्ये सुद्धा सामील व्हावं लागलं असतं आणि आईने मला त्यांच्यासारखीच कामं लावली असती आणि उगीच त्यांच्यासारखा ड्रेस कोड सुद्धा घालावा लागला असता आणि घरात राबावं सुद्धा लागलं असतं. पण नाही हा, असं होता कामा नये, कारण आज हे पत्र जसं या घरात आलं आहे ना तसंच तुझं सत्य उद्या घरातील सगळ्यांसमोर येऊ शकतं आणि काहीही झालं ना असं काही होता कामा नये. पण नाही हा युग, आता ना तुला सावध राहावं लागेल त्या वसू आत्यापासून सुद्धा आणि रम्यापासून सुद्धा, कारण फक्त त्यांनाच माहीत आहे की माझ्या नावाचं लेटर ना या घरात आलंय. आता या लेटरचंच काहीतरी करायला पाहिजे आणि कुठेतरी लपवायला पाहिजे. असं म्हणून कुठे लपवावं ते लेटर हा प्रश्न त्याला पडलेला असतो. तो इकडे तिकडे आता पाहतो की कुठे मला चांगली जागा मिळते जेणेकरून तिथे कोणी हात लावणार नाही. त्यानंतर काही वेळाने एका बॉक्समध्ये तो आता लगेचच ते लेटर लपवतो आणि त्या ड्रॉवरमध्ये पुन्हा एकदा ठेवून देतो. तर दुसरीकडे संध्याकाळी आता जीवा हा बॉल आपल्या रूममध्येच खेळत असतो. त्याचवेळी नंदिनी तेथे कामावरून घरी येते. मग आता तो विचारतो, इतका उशीर? तेव्हा ती म्हणते, हो आज जरा कामामुळे उशीरच झाला, पण मला आई आत्ता खाली सांगत होत्या की तुम्ही दुपारी जेवलाच नाहीत. का नाही जेवला बरं? तो म्हणतो, काही नाही, भूक नव्हती. बाकी तू बोल, तुझा दिवस कसा होता? तेव्हा नंदिनी म्हणते, आजचा दिवस माझा खूप कामं आणि बाहेर सुद्धा जायचं होतं आणि तिथे गेले तर ट्रॅफिकच खूप लागलं. पण तुमचं बरं आहे, कारण आज तुम्ही ना घरातच होतात, त्याचबरोबर तुम्हाला कुठे बाहेर नाही पडावं लागलं. तेव्हा तो म्हणतो, हो बरोबर आहे तुझं, कारण मी घरीच होतो. अगं मी घरीच असतो कारण रिकाम टेकडा आहे ना मी, कारण जगातली सगळी काही कामं ती तुम्हा लोकांनाच. मग आता नंदिनी सुद्धा हसूनच म्हणते की हो ना, जगातला एकमेव माणूस तुम्ही आहात
आहात रिकामटेकडे, कारण भिंतीवर बॉल मारण्या एवढा वेळ तुमच्याकडे आहे. अरे वा, पण काहीही म्हणा हा, खूप लकी आहात तुम्ही. तेव्हा जीवाला आता वाईट वाटतं आणि तोही जरा उदासच होतो आणि म्हणतो, कसं आहे ना, खरंच मला असं वाटतं कधी कधी तुमच्यासारखं अनलकी असायला हवं. म्हणजे मलाही तुमच्यासारखं बिझी आहे म्हणत कामावर अगदी घाईने जाता आलं असतं, हो की नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना, आणि देव करो तुमची ही अनलकी राहण्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, असं नंदिनी म्हणते. आता असं म्हणून ती हसत असते. तिच्या मनात तसं काहीच नसतं, पण जीवाला वाईट वाटतं. तो आता उठतो आणि लगेचच तिला विचारतो, तू हसतीयस अगदी सिरियसली? तेव्हा ती म्हणते, सॉरी पण मी गंमत करत होते फक्त. तेव्हा जीवा आता म्हणतो, अच्छा, म्हणजे माझं असं घरात बसून राहणं तुम्हाला सगळ्यांसाठी गमतीचा विषय झालाय म्हणायचं. पण चांगलं आहे हा, असं जीवा जरा रागात म्हणतो. तेव्हा नंदिनीला मात्र खूप वाईट वाटतं. तेव्हा आता ती विचारते, असं का बोलताय, नक्की काय झालंय? तेव्हा तो म्हणतो की तू आत्ता विचारतीयस का हे? मग नंदिनी म्हणते, आत्ता विचारतीये म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? तेव्हा जीवा म्हणतो, काहीतरी झालं होतं म्हणून सकाळी तुझ्याकडे आलो होतो ना मी, पण तू आणि घरातील सगळे इतके बिझी आहात की तुम्हाला साधं जीवाच्या बाजूला बसून ना श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाहीये. तेव्हा असं म्हणून तो जरा बाजूला जातो. तर नंदिनी म्हणते, 1 मिनिट जीवा, ऐका तर. तेव्हा आता जीवाला राग आलेला असतो. तो म्हणतो, काहीही बोलू नकोस हा, अजिबात काहीही बोलू नकोस, कारण जेव्हा मी तुझ्याकडे आलो ना तेव्हा वेळ नव्हता तुझ्याकडे माझ्यासाठी. अगं मागे मागे फिरत होतो अक्षरशः मी तुझ्या, की फक्त 2 मिनिट दे, मला तुझ्याशी बोलायचंय, मला तुझ्याकडनं काही नकोय, मला फक्त तुझ्याशी 2 गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, प्लीज फक्त 2 मिनिटं दे, असं बोलत होतो मी तुझ्याशी. आणि तुला तर माझ्यासाठी अगदी 1 मिनिट सुद्धा वेळ नव्हता. आता ना तू खरंच काही बोलू नकोस. आता तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता ना, मग आता मलाही तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तू कर ना तुझी सो कॉल्ड कामं, कर हा कर. आणि माझं हे असं घरात बसून राहणं किंवा या असं बॉलशी खेळणं तुला सुद्धा माझा हा रिकाम टेकडापणा वाटत असेल तर मला माहीतच नव्हतं. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा काय बोलताय अहो तुम्ही ना माझ्या बोलण्याचा जरा चुकीचा अर्थ घेताय. अहो मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं, अशी ती पोटतिडकीने सांगते. तेव्हा जीवा रागात म्हणतो, हो बरोबर आहे ना तुझं सुद्धा, अगं असंच बोलणार ना तू आता, मला असं बोलायचं नव्हतं, मला तसं बोलायचं नव्हतं. सगळं बोलून झाल्यानंतर ना सगळे हे असंच बोलतात. पण कसं आहे ना, सगळ्यांच्या लेखी जीवा या घरातली अगदी दुर्लक्षित वस्तू आहे, कारण काहीच किंमत नाहीये मला, मी काही काम करत नाही ना म्हणून, असं जीवा स्वतःला दोष देत म्हणतो. तेव्हा नंदिनी आता अगदी शॉक होऊन जीवाकडे बघत असते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं की जीवा स्वतःला असा दोष का देतोय. आता त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो, काही काम न करणाऱ्याला घरात ना काडीचीही किंमत नसते आणि हे बरोबर आहे, मला आता हे समजले, असं तो स्वतःला पुन्हा पुन्हा असं दोष देत म्हणत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा प्लीज, अहो हे असं का बोलताय तुम्ही? तेव्हा जीवा विचारतो, मग काय बोलू सांग ना, कारण या घरातल्यांसाठी ना माझी व्हॅल्यू 0 आहे आणि आत्ता हे मला हळूहळू कळायला लागलंय आणि यांच्या लेखी मी काय आहे ना हे आत्ता मला रिअलाइज व्हायला लागलंय. पण घरच्यांना कशाला, माझ्या मित्रांना सुद्धा ना मी अगदी रिकामटेकडा वाटतो आणि उडाणटप्पू सुद्धा वाटतो, कारण त्यांनाही असंच वाटतं ना, वर्षातले 365 दिवस मी अगदी रिकामटेकडा असतो आणि मला काहीही कामं नसतात, त्यामुळे मी त्यांच्यासाठी नेहमी अवेलेबल असतो. आणि अगं कसं आहे ना, दादाला सुद्धा असंच वाटतंय, मला काहीही करायचं नाहीये, मी फक्त माझ्या मस्ती करतो आणि मला ना कामं टाळायची असतात. आणि जेव्हा मी तुझ्याशी बोलायला आलो ना तेव्हा तू मला हेच म्हणालीस की तुम्ही सुद्धा घरीच असता, तुम्हाला काय आहे. अगं तू सुद्धा तशीच आहे, दादासारखी बोलणारी. आत्ता मला समजलंय, जो घरात बसलेला असतो ना त्याला लोक गिनतीत सुद्धा पकडत नाहीत, असं म्हणून तो जोरातच त्याच्या हातात असणारा बॉल टाकून देतो आणि खूप म्हणजे खूप चिडतो आणि नंदिनीवर राग काढतो. तेव्हा आता नंदिनी खूप म्हणजे खूपच एकदम शांत होऊन जाते आणि तिला ही जीवाच्या या वागण्याचं जरा आश्चर्य वाटतं, कारण तो मनातनं खूप दुखावलेलं असतो हे तिला समजलेलं असतं. जीवा खुर्चीत बसतो आणि मग नंदिनी सुद्धा त्याच्याजवळ बसते आणि म्हणते, जीवा
अहो हे तुम्ही काय मनात घेऊन बसलात? अहो माझ्या मनात खरंच हे नव्हतं, मी गमतीत म्हटले सकाळी तुम्हाला, शपथ घेऊन सांगते मी तुमची. तेव्हा तो आता म्हणतो शपथ वगैरे घेऊ नकोस ग नंदिनी, खरंच शपथ वगैरे नको घेऊ, कारण कसं आहे ना, तुमच्या ह्या अशा बोलण्यामुळे ना मी अगदी खडबडून जागा झालोय. आणि थँक्यू सो मच मला अगदी गाढ झोपेतून उठवल्याबद्दल, पण अशा पद्धतीने का होईना पण मला रिअलाइज करून दिल्याबद्दल की मी काहीच काम करण्यालायक नाहीये. पण आता ना मी इथून पुढे प्रयत्न करेन काम करण्याचा आणि अगदी स्वतःला लायक बनवण्याचा. मला ना फक्त थोडा वेळ दे. तेव्हा जीवा आता ताडकन रागातच तेथून उठतो. तेव्हा आता नंदिनी त्याचा हात पकडते आणि म्हणते जीवा ऐकून घ्या, हो माझ्या बोलण्याचा ना तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी हात सोड, मला काही ऐकायचं नाही. नंदिनी म्हणते जीवा ऐका ना, तरीही जीवा ऐकतच नाही आणि तो तिला हात सोडायला सांगून तेथून निघून जातो. मग त्यानंतर तो म्हणतो मला आता कुणाचं काही ऐकण्यात इंटरेस्टच नाही, आता मी बेडवर पडून राहण्यात बिझी असणार आहे. असं म्हणून तो लगेचच बेडवर जातो आणि आपला ब्लँकेट घेऊन एकदम शांतपणे झोपू लागतो. तेव्हा नंदिनीला वाईट वाटतं आणि ती आता जीवाच्या बोलण्याचा विचारच करत राहते. तर दुसरीकडे काव्य आता रूममध्ये बसून अभ्यास करत असते. तेवढ्यातच पार्थ ऑफिसमधून घरी येतो. तेव्हा तो विचारतो बरं वाटतंय ना आता? तेव्हा ती आता म्हणते हो मी बरी आहे, पण तुम्हाला काय झाले, तुम्ही एवढे शांत का? तेव्हा तो म्हणतो मला काय झालंय आता? तेव्हा ती म्हणते सकाळी तुम्ही म्हणालात ना तुमच्याकडे एक आयडिया आहे आणि तुम्ही ती आयडिया न सांगताच गेलात ऑफिसला, आणि बरं जाताना तुमच्या चेहऱ्यावर मी रागसुद्धा बघितला. तुम्ही चिडला होतात का असं ती शांतपणे विचारते. मग आता तो गप्प राहतो, बोलत नाही. ते पाहून काव्या विचारते काय झाले सांगा ना, ऑल ओके ना? तेव्हा आता जीवाचं सगळं बोलणं आता त्याला आठवत असतं आणि जीवामुळेच तो जरा वैतागलेला असतो. मग आता तो त्याच आठवणीत हरवून जातो. तेव्हा काव्या म्हणते देशमुख अहो बोला की काय झालं नक्की? तेव्हा तो म्हणतो कसं आहे ना, मी जाणार नव्हतो ॲक्च्युली ऑफिसला, पण खूप मोठे क्लायंट पावसापाण्याचे आले होते आणि त्यांना माझं काम खरंच खूप आवडलं आणि बाबांनी सगळ्यांसमोर माझं कौतुक केलं. तेव्हा काव्या खुश होते आणि म्हणते अरे वा चांगलं आहे की. मग आता काव्या म्हणते बरं चला मग मला थँक्यू म्हणा यासाठी. तेव्हा पार्थ आता शांतपणे थँक्यू असं म्हणतो आणि कशासाठी असं हसतच विचारतो. तेव्हा काव्या म्हणते कारण सकाळी ना मी 100 वेळा तुम्हाला म्हणाले की ऑफिसला जा. अहो तेव्हा कुठे तुम्ही ऑफिसला गेलात आणि तुमचा प्रोजेक्ट सक्सेस होऊन तुमचं कौतुक सुद्धा झालं. तेव्हा पार्थ म्हणतो अरे वा, म्हणजे माझ्या कौतुकाचं क्रेडिट माझ्या कामाला नाही तर तुम्हाला देऊ म्हणताय. तेव्हा आता काव्य म्हणते अर्थात. तेव्हा फक्त क्रेडिट नाही तर देशमुख मला ना तुम्ही काहीतरी गिफ्ट सुद्धा दिलं पाहिजे असं काव्य हट्टाने म्हणते. तेव्हा पार्थ म्हणतो मी आणलंय तुमच्यासाठी गिफ्ट. तेव्हा ती विचारते सिरियसली? तो म्हणतो हो असं म्हणून बॅगमधून तो लगेचच गिफ्ट काढू लागतो. तेव्हा काव्य म्हणते हो काय हे, तुम्ही खरंच घेऊन आलात का गिफ्ट? तेव्हा मी नाही आणलं, पण जे क्लायंट आले होते ना त्यांनी हे गिफ्ट आणले. ते म्हणाले की तुमच्या बाबतीत मी अगदी रिसर्चच करून आलोय. मग मला वाटलं ते कंपनीच्या बाबतीत बोलत असतील, पण तुम्हाला सांगू काव्या ते ना आपल्याबद्दल बोलत होते. तेव्हा काव्या आता आश्चर्याने विचारते म्हणजे नक्की काय म्हणायचे, आपल्याबद्दल काय बोलले ते? तेव्हा पार्थ म्हणतो का ते माहीत नाही, परंतु ते आपल्याबद्दल ना असा रिसर्च करून आले होते की तुमचं नुकतंच लग्न झालेलं आहे, सो त्यांनी ना आपल्याला हे गिफ्ट दिले. ऍक्च्युली काय आहे ना, त्यांना जोडी फ्लॅट मिळवून देण्यासाठी मी मदत केली होती आणि म्हणूनच त्यांनी हे जोडी घड्याळ आपल्याला गिफ्ट केली आहेत असं म्हणून तो कपल वॉच दाखवतो. तेव्हा लगेचच आता तो ते कपल वॉचेस दाखवतो आणि मग काव्याला खूप आनंद होतो. ती म्हणते वाव किती छान आहे हा, म्हणजे खूप मस्त आहेत ही घड्याळं. तेव्हा पार्थ विचारतो तुम्हाला आवडलीत ना नक्की? तेव्हा काव्य म्हणते का नाही आवडणार? मग आता पार्थ म्हणतो अहो ते जोडी घड्याळ म्हणाले ना म्हणून म्हणतोय. काय हो तुम्हाला राग नाही आला का असं तो पुन्हा विचारतो. तेव्हा काव्य म्हणते मला का राग येईल, नाही आला. अहो खरंच नाही राग आला, कारण एखाद्या माणसाने कौतुकाने जर आपल्याला काही गिफ्ट दिलं असेल तर उगीच आपण त्याच्यावर असं चिडायचं कशाला? बरोबर वाटतं का ते? समोरच्या माणसाने खूप प्रेमाने दिले असेल ना ते गिफ्ट आपल्याला, अहो उलट त्या माणसाचंच आपण कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्याबद्दल एवढा मोठा रिसर्च केला आणि आपल्यासाठी अगदी ट्विन वॉचेस आणले. त्यांच्यावर उगीच कशाला चिडायचं, कारण त्यांना तरी कुठे माहीत आपला डिवोर्स होणार आहे.
तेव्हा पार्थ आता धक्क्यानेच पुन्हा एकदा काव्याकडे बघतो. त्याला खूप वाईट वाटतं की काव्याच्या अजूनही लक्षात आहे की आपला डिवोर्स होणार आहे. मग आता त्याचा चेहरा एका क्षणातच पडतो. तेव्हा आता काव्य शांत होते आणि म्हणते बघू घड्याळ, असं म्हणून ती दोन्हीही घड्याळ बघत असते. तेव्हा तिच्या हातातून नेमकं पार्थचं घड्याळ चुकूनच खाली पडतं आणि त्याची काच फुटते. तेव्हा पार्थला हे पाहून धक्का बसतो आणि तो काव्याकडे बघतच राहतो. तर काव्य सुद्धा खूप घाबरते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ आईला सांगतो की काच फुटली. कोणती काच फुटली असं मानिनी विचारते. पार्थ सगळं काही सांगू लागतो. आज क्लायंट आले होते ना, त्यांनी माझ्यासाठी आणि काव्यासाठी घड्याळ आणलं होतं आणि काव्याने ते बघायला घेतलं आणि तिच्या हातातून ते पडून फुटलं. तेव्हा मानिनीला वाटतं मुद्दाम तर पार्थचं घड्याळ तिने तोडलं नसेल ना. तर दुसरीकडे आता वसू म्हणते की मी आता जीवाच्या आयुष्यामध्ये सुरुंग पेरणार आहे आणि ज्याचा स्फोट ना त्या नंदिनीच्या जगात घडेल. तर इकडे जीवा अजूनही रागवलेला असतो, चिडलेला असतो. म्हणून नंदिनी म्हणते जीवा 1 मिनिट मला बोलायचंय. तेव्हा तो म्हणतो गिव्ह मी अलोन, मला नाही बोलायचं तुझ्याबरोबर. ती म्हणते एकदाच बोलूयात ना. तो म्हणतो नाही म्हटलं ना एकदा, असं म्हणून चिडूनच तो जातो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.